असं म्हटलं जातं की अरबी समुद्राचा हा सुलतान म्हणजेच जंजिरा 350 वर्ष कोणालाच पूर्णपणे जिंकता आला नाही, ना पोर्तुगीजांना ना ब्रिटिशांना। पण 1682 मध्ये एका 23 वर्षाच्या तरुणाने निसर्गाच्या नियमांनाच आव्हान दिलं। तुम्ही कधी ऐकलंय की समुद्राच्या छाताडावर दगडी पूल बांधून तो पार करण्याची हिंमत कोणी केली होती? जेव्हा औरंगजेबाचे लाखो सैनिक सह्याद्रीशी झुंजत होते तेव्हा हा राजा भर समुद्रात अशक्य ते शक्य करत होता। सह्याद्रीचा छावा, छत्रपती संभाजी महाराज आणि जंजिऱ्याची ती भयानक मोहीम। नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा। सिद्दी खैरात आणि सिद्दी कासम जंजिऱ्याचे हे स्वामी स्वराज्याच्या किनारपट्टीवर रयतेचा छळ करत होते। स्त्रियांची आबरू लुटली जात होती, गावं जाळली जात होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेकदा जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला, पण हा जलदुर्ग निसर्ग आणि रचनेमुळे अजय राहिला। संभाजी महाराजांनी ठरवलं, आता तह नाही तर थेट विजय, आणि तब्बल 20,000 मावळे आणि आपलं बलाढ्य नौदल मुरडच्या किनाऱ्यावर उभं केलं। पण ही लढाई फक्त शक्तीची नव्हती, तर ती बुद्धीची आणि संयमाची सुद्धा होती। महाराजांनी केवळ बाहेरून वेढा घातला नाही, तर शत्रूच्या गोटात स्वतःची माणसं पेरली होती। या मोहिमेचा सर्वात थरारक भाग म्हणजे महाराजांनी आखलेला अंतर्गत स्फोटाचा कट। महाराजांनी आपला एक अत्यंत विश्वासू सरदार कोडाजी गुजर यांना एक गुप्त मोहिमेवर पाठवलं होतं। कोडाजी काही मावळ्यांसह वेषांतर करून सिद्धीच्या चाकरीत शिरले। त्यांचं काम होतं किल्ल्यातील दारुगोळ्याच्या कोठाराला आग लावणं। ज्या दिवशी मराठा सैन्य बाहेरून हल्ला करणार होतं, त्याच वेळी आतून स्फोट घडवून सिद्धीची रसद तोडण्याचं नियोजन होतं। दुर्दैवानं एका स्त्रीच्या संशयामुळे हा कट उघड झाला आणि कोडाजी गुजारांना पकडण्यात आलं। पण मृत्यू समोर असतानाही कोडाजींनी स्वराज्याशी गद्दारी केली नाही। या घटनेने शंभू राजांचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी आदेश दिला की आता हा समुद्रच आपल्याला रस्ता देईल। जंजिरा आणि मुख्य जमीन यांच्यात पसरलेला अथांग समुद्र ही मोठी अडचण होती। मुरुडच्या खाडीत भरती ओहोटीचा वेग प्रचंड असतो। अशात शंभू राजांनी एक अचाट बुद्धी लढवली। त्यांनी आज्ञा दिली की समुद्रात दगड टाका आणि जंजिऱ्यापर्यंत पूल बांधा। आता विचार करा, 17व्या शतकात कोणताही आधुनिक इंजिनिअरिंग नसताना लाटांच्या तडाख्यांची झुंज देत 800 मीटर लांब आणि पुरेसा रुंद दगडी पूल बांधण्याचं काम रात्रंदिवस सुरू झालं। हजारो मावळे पाठीवर दगड वाहून समुद्रात टाकत होते। हे पाहून सिद्धीची पाचावर धारण बसली। त्याला वाटलं, आता हा मराठा राजा साक्षात नळा नीलासारखा समुद्र ओलांडून काळ बनून येणार। सिद्धीने तहाची याचना सुरू केली, पण शंभूराजे डगमगले नाहीत। काम 80% पूर्ण झालं होतं, पण त्याच वेळी निसर्गाने रौद्र रूप धारण केलं। तुफान पाऊस, विजांचा कडकडाट आणि उधाणलेला समुद्र। पूल पूर्ण व्हायला थोडाच अवधी होता, पण शंभूराजे थांबणाऱ्यातले नव्हते। ऐतिहासिक कागदपत्र सांगतात की महाराज आपल्या रत्न नावाच्या घोड्यावर स्वार झाले। म्यानमधून भवानी तलवार उपसली आणि हर हर महादेवच्या गर्जनेत त्यांनी आपला घोडा थेट समुद्राच्या लाटात घातला। लाटा त्यांच्या छातीपर्यंत येत होत्या। पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की कोणताही सामान्य माणूस वाहून गेला असता, पण घोड्याची टाप थांबली नाही। आपल्या राजाला असं मृत्यूच्या दाढेत उडी घेताना पाहून हजारो मावळ्यांनी सुद्धा समुद्रात उड्या घेतल्या। हे दृश्य पाहून सिद्धीला वाटलं की आता कयामत जवळ आली आहे। मराठा सैन्य पुलाचा आधार न घेता पोहत किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत पोहोचलं होतं। जंजिरा आता फक्त काही फुटांच्या अंतरावर होता। सिद्धीचे बुरुज ढासळत होते, पण दुर्दैवानं त्याच वेळी बातमी आली की औरंगजेबाचा सरदार हसन अली खान यानं 40,000 फौज घेऊन कल्याण भिवंडीवर हल्ला केलाय आणि स्वराज्याची राजधानी धोक्यात आहे। एका बाजूला जंजिरा विजयाचा सुवर्णक्षण आणि दुसऱ्या बाजूला रयतेचा आक्रोश। शंभू राजांसमोर पेच होता, पण त्यांनी स्वराज्य प्रथम मानलं। जड अंतकरणाने त्यांनी जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघार घेण्याचा निर्णय घेतला। जंजिरा थोडक्यात हुकला, पण जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राजाने समुद्राला हरवून त्यावर पूल बांधून दाखवला होता। आजही मुरुड जंजिऱ्याच्या किनाऱ्यावर ओहोटीच्या वेळी त्या पुलाचे अवशेष दिसतात असं म्हटलं जातं। तो पूल म्हणजे फक्त दगडांचा ढिगारा नाही, तर तो शंभू राजांच्या धगधगत्या जिद्दीचा आणि अफाट कल्पनाशक्तीचा पुरावा आहे। आता यावरती तुम्हाला काय वाटतं की जर त्या दिवशी औरंगजेबाने मागून वार केला नसता आणि शंभू राजांना तो अर्धा तास मिळाला असता, तर भारताचा समुद्री इतिहास आज वेगळा असता का? तुमचं मत काय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हायरल व्हिडिओसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा।